हाय गाईज, आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम ब्रेड आणि दुधापासून, ह्या दोन गोष्टींपासून. तर चला मग आपण बनवून घेऊया. पहिला आपण ब्रेडला वाटून घेऊया मिक्सरमध्ये आणि नंतर आपण ब्रेडचा जो किस केलेला त्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत आणि ह्या दुधाला आणि ह्या ब्रेडच्या किसला एकत्र मिक्सर करून घेणार आहोत. जसं आपण नॉर्मल पीठ मळतो तसं आपल्याला ह्या दोघांना एकत्र करून मळून घ्यायचं आहे. आपल्याला थोडा याला ओलसर ठेवायचं आहे, जास्त कडक नाही मळायचं आहे. थोडं थोडं करून आपल्याला दूध ॲड करून असा याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. हा गोळा झाल्यानंतर आपल्याला ह्याचे छोटे छोटे बॉल्स करायचे आहेत. मी इथे गोल बॉल करत आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेगवेगळ्या शेपचे पण करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला इकडे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. हे इथे माझे सर्व बॉल्स रेडी झालेले आहेत. आता आपण पाक बनवणार आहोत. 1 वाटी साखर घेतली आहे मी. त्याच वाटीमध्ये आपण 2 वाटी पाणी टाकणार आहोत. आणि आपण थोडी वेलची टाकणार आहोत. आता ह्या पाकाला थोडा आपल्याला उकळवायचा आहे. आपल्याला बघायचं आहे की हे थोडं स्टिकी झालं आहे का आणि थोडंसं असं तार येते आहे का. तसं आपल्याला समजलं की मग आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपल्या इकडे पाक रेडी झाला आहे. आता तेल गरम करून घ्यायचं आहे. हात लावून बघायचं वाफले का. आणि मग आता आपण इकडे आपले गुलाबजाम फ्राय करणार आहोत. आपल्याला हे गुलाबजाम फ्राय करायचे आहे. याचा कलर चेंज होईपर्यंत. थोडासा डार्क कलर झाल्यानंतर, डार्क गोल्डन कलर झाल्यानंतर आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. आणि आपण जो पाक तयार केलेला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. आपण बघू शकता इथे सर्व आपले जे बॉल्स होते, आपण जे गुलाबजामसाठी बनवले होते ते रेडी झाले आहेत. आता त्याला आपण पाकामध्ये मुरत ठेवणार आहोत. थोड्या वेळानंतर आपण बघू शकता की आपले जे गुलाबजाम आहे ते रेडी झाले आहे. याच्यावर तुम्ही काजू बदाम पिस्ता टाकू शकता, केसर टाकू शकता, जसं तुम्हाला पाहिजे तसं सजवू शकता. सो इथे आपले ब्रेड आणि दुधाचे गुलाबजाम रेडी झालेले आहे.